ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो, मी काय किती सिनेमे पाहिले असतील, चित्रपट पाहिले असतील, नाटकं पाहिली असतील, मला त्यांचं अजूनही नाटक आठवतं, डार्लिंग डार्लिंग. माझ्या मते एकमेव अभिनेते असावेत कदाचित त्या काळापासून मी आतापर्यंत बोलतोय मी, की समोर कोणीही असू देत, अशोक सराफांना फरक कधी पडला नाही. आणि त्या चित्रपटात असो किंवा नाटकात असो, स्वतःचा इम्पॅक्ट त्या नाटकावरती त्यांचा असायचा, चित्रपटावरती असायचा. ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. मी त्या दिवशी त्यांचं नाटक पाहायला गेलो, तुम्ही व्हॅक्युम क्लीनर. मी त्या नाटकाला बसलो, अशोकरावांची एंट्री झाली. त्यांची एंट्री झाल्यावरती त्या ऑडिटोरियम मधनं टाळ्यांचा कडकडाट झाला. 50-60 वर्ष स्वतःबद्दलचं कुतूहल जागृत ठेवणं ही सोपी गोष्ट नाहीये. किती साली पहिलं नाटक केलं असेल मला कल्पना नाही, परंतु आज इतक्या वर्षांनी देखील अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर एखाद्या ऑडिटोरियमचा कोपरा भरला जातो, हे काय साधी सोपी गोष्ट आहे का? आज मी तुम्हाला सांगतो, अशोक सराफ ही जर व्यक्ती दक्षिणेमध्ये असती तर आज मुख्यमंत्री असती. चाळीस फूट कटआउट वरती तुमच्यावरती दूध टाकलं गेलं असतं. मी विचार करत होतो, खरंच हा दागिना सराफाच्या घरीच मिळू शकतो.